हॅलो. इंस्टाग्रामवर मला एकाने DM केला होता की पुस्तक वाचायची योग्य पद्धत काय मला सांगा. आता मला असं वाटतं की पुस्तक हातात घ्यायचं असतं आणि वाचत सुटायचं, याच्यापेक्षा वेगळी पद्धत काय असू शकते. पण आता आपले 2.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत म्हणल्यावर मला काहीतरी बडबड करावी लागेल, हो ना. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की पुस्तक वाचायची योग्य पद्धत काय असू शकते. सर्वात आधी मी तुम्हाला सांगेल की पुस्तक वाचायसाठी एखादी कम्फर्टेबल जागा निवडा. आणि जसं की आता मी इथे बेंचवर बसली आहे, आय एम व्हेरी कम्फर्टेबल. कोणी कमोडवर पण बसून कम्फर्टेबल असू शकतं, नो ऑफेन्स, इट्स ऑल राईट. तुम्ही वाचू शकता पुस्तक. आणि बसूनच वाचा, झोपून वाचाल कुठे बेडवर पडल्या तर कधी झोप लागली कळणार पण नाही. आणि सेकंड थिंग मी सांगेल की यार आधी फोन बाजूला ठेवा. ते फोनचं नोटिफिकेशन असं ट्यू वाचतं ना, तर खूप डिस्ट्रॅक्शन होतं आणि तुम्हाला वाचताना तो जो आनंद मिळाला पाहिजे ना, तो पण मिळत नाही. थर्ड थिंग मी सांगेल की तुमचं वाचनाचं ना एखादं रुटीन ठेवा. म्हणजे दिवसभरात काहीही तुम्ही कितीही बिझी असलात तरी अर्धा तास तुम्ही पुस्तक वाचायला डेफिनेटली काढला पाहिजे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी असं म्हणेन की तुम्ही कुठलं पण पुस्तक वाचून झालं ना, 5-10 मिनिटं थोडं थांबा आणि विचार करा की तुम्ही काय वाचलं. म्हणजे उजळणी केल्यासारखं म्हणू शकतो. आपण कसं असतं की आपण आंबा खातो आणि त्याची चव आपल्या जिभेवरती थोडा वेळ का होईना रेंगाळते, राईट. तसं तुम्ही वाचनाचं पण असं रवंथ केलं पाहिजे आणि आठवलं पाहिजे की मी काय काय वाचलं. सो या मेथड्स मी फॉलो करते. तुम्ही पुस्तक वाचायसाठी कुठल्या मेथड फॉलो करता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.